आता लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची बँक खाती काढून त्याचा वापर अवैध कामांसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर व्यापारासाठी या खात्यांचा वापर केल्याचं पोलीस तपासात समोर आलं। आतापर्यंत 1000 बँक खाती काढण्यात आली असून यातील 100 कोटींचा अपहार झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी मुंबईच्या जुहू पोलिसांनी संबंधित टोळक्याचा पर्दाफाश केलाय। खातं काढण्यासाठी लाडक्या बहिणींना प्रत्येक खात्यामागे 1000 रुपये दिले जात असल्याचे समोर आले। या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी अविनाश कांबळेच्या मुसक्या आवळण्यात आले। तसंच लोकांची खाती उघडणारा रितेश जोशी फरार आहे। त्याची पत्नी आणि मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली। तर लाडक्या बहिणींच्या खात्यांचा कसा गैरवापर केला जातोय ते जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेच्या नावे महिलांची खाती काढण्यात आली। अविनाश कांबळे नावाच्या व्यक्तीने रितेश जोशीला खाती काढण्याचं काम केलं। खाती काढण्यासाठी पॅन कार्ड ऐवजी फॉर्म 60 चा वापर करण्यात आला। एका खात्यामागे रितेशला 5000 आणि लाडक्या बहिणीला 1000 रुपये दिले जायचे। 104 गोठवलेल्या खात्यांमध्ये 19,43,000ची रक्कम। फेब्रुवारी महिन्यात 10 खात्यातनं 7 कोटींचा व्यवहार झाल्याचं उघड झालं। आतापर्यंत एकूण 1000 खाती काढल्याचंही उघड झालंय। या खात्यांमधून तब्बल 100 कोटींचा अपहार केल्याचं उघड होतंय। लाडकीची फसवणूक करून 5000 खातं विकायचे असा हा प्लॅन होता। ट्रेडिंग, सायबर फसवणूक, काळा पैसा पांढरा करण्यासाठी या रकमेचा उपयोग होत असे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।